नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य शासनाने ई पीक पाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हेच्या कार्यपद्धतीत मोठे बदल करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। यापुढे ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची धावपळ करावी लागणार नाही। तुम्हाला मोबाईलवर काहीही करावं लागणार नाही, कारण आता ई पीक पाहणी स्वतः सहाय्यक तुमच्या शेतात येऊन करणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, हा सहाय्यक नेमका कोण असणार, त्याला किती मानधन मिळणार, ओनर्स प्लॉट म्हणजे काय आणि नव्या पद्धतीमुळे तुमच्या पीक विम्यावर, पीक कर्जावर आणि सातबारावर नेमका काय परिणाम होणार, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतकरी हिताच्या अधिकृत आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आमच्या माझा महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला आत्ताच लाल बटनावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही महत्त्वाची बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। शेतकरी बांधवांनो, आधी हे समजून घ्या की हा बदल नेमका का करण्यात आला आहे। तुम्हाला माहीतच आहे की राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या DCSMS म्हणजे सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणी करण्यात येणार आहे। आणि याच अनुषंगाने 3 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय काढण्यात आला आहे। या शासन निर्णयातून ई पीक पाहणी कशी केली जाणार, ओनर्स प्लॉट म्हणजे नेमकं काय, सहाय्यकाची नेमणूक कशी होणार आणि त्यांना मानधन किती मिळणार, या सर्व बाबीबद्दल आता स्पष्टता देण्यात आली आहे। आता शेतकरी बांधवांनो, या नव्या पद्धतीत पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओनर्स प्लॉट ही संकल्पना। ओनर्स प्लॉट म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या। शेतकऱ्यांची अनेक शेतजमिनी असतात आणि प्रत्येक शेतजमिनीत शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड करतो। एका शेतात लावलेल्या प्रत्येक वेगळ्या पिकाची नोंदणी सहाय्यकामार्फत केली जाणार आहे आणि अशा वेगवेगळ्या लागवडीच्या प्रत्येक प्लॉटला एक ओनर प्लॉट असं नाव ठेवण्यात आलं आहे। उदाहरणार्थ समजा तुम्ही 1 एकर शेतात अर्धा एकर बाजरी आणि अर्धा एकर तूर पेरली आहे, पण त्यांचे वेगवेगळे प्लॉट ग्राह्य धरले जातील। आणि जर एखाद्या 2.5 एकर शेतात तूर आणि कापूस किंवा तूर आणि मूग अशी मिश्र पिके घेतली असतील तर त्या एकच प्लॉट मानलं जाणार आहे। हंगामी पिकाची पीक पाहणी याच ओनर्स प्लॉट प्रमाणे करण्यात येणार आहे आणि सहाय्यकाला मानधन सुद्धा याच ओनर्स प्लॉटमध्ये दिलं जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक करायला अजिबात विसरू नका। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकं सहाय्यक कोण असणार आहेत आणि त्यांची नेमणूक कशी होणार। शेतकरी बांधवांनो, प्रत्येक 1000 ते जास्तीत जास्त 1500 ओनर्स प्लॉटसाठी एक सहाय्यक नेमला जाणार आहे। या सहाय्यकाची नेमणूक तहसीलदार यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य उमेद अभियानांतर्गतचे कर्मचारी, CSC चालक, ग्रामस्तरीय मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी यांची नेमणूक केली जाणार आहे। आणि जर हे कर्मचारी उपलब्ध नसतील तर माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत करून नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांची सुद्धा नेमणूक केली जाणार आहे। जर एकाच गावात 1500 पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट असतील तर त्या गावात दुसऱ्या सहाय्यकाची सुद्धा नेमणूक केली जाणार आहे। आणि जिथे कमी ओनर्स प्लॉट असतील तिथे 2 गावांचे एकत्रीकरण करून एकच सहाय्यक नेमला जाणार आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत एका सहाय्यकाला 1500 पेक्षा जास्त ओनर्स प्लॉटचं काम दिलं जाणार नाही, हे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे। या सहाय्यकांची नेमणूक केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या लॉग इन मधून केली जाणार आहे। आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पीक पाहणी नेमकी कशी होणार। शेतकरी बांधवांनो, हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे। सहाय्यकाची नोंदणी ह्या त्याच्या आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP द्वारे केली जाणार आहे आणि त्याच्या मोबाईलवरचं उपकरणाचं IMEI बाइंडिंग सुद्धा केलं जाणार आहे। म्हणजे सहाय्यकाला एकाच मोबाईलवरून लॉग इन करून ई पीक पाहणी करता येणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही या गटाच्या बांधावरूनच 20 मीटरच्या आत जाऊनच करणे बंधनकारक असणार आहे। म्हणजे बांधावर उभं राहून किंवा रस्त्यावरून पीक पाहणी करणं चालकाला नाही। 100% ई पीक पाहणी सहाय्यकाद्वारे करून घेणं ही ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांची जबाबदारी असणार आहे।
आणि या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्याला कोणताही रोल असणार नाही, म्हणजे शेतकऱ्याला काहीही करावं लागणार नाही. या निर्णयातील सर्वात मोठी आरामदायक बाब आहे. आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडताळणी आणि दुरुस्तीची प्रक्रिया. सहाय्यकाने नोंदणी केलेल्या 100% पडताळणीची ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी करणार आहेत. सहाय्यक रस्त्यावरून नोंद झाल्यानंतर आणि तलाट्याने मान्यता दिल्यानंतर गाव नमुना क्रमांक 12 प्रतिबिंबित होणाऱ्या पीक नोंदणीत काही दुरुस्ती असल्यास ती शेतकरी मंडळ अधिकाऱ्याद्वारे अर्जाद्वारे कळवू शकतात आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्थळ पाहणी आणि पंचनामा करून मोबाईल ॲपद्वारे ती दुरुस्त करणार आहेत. तसेच तलाट्याने एखादी नोंद नामंजूर केली तर ती पुन्हा सहाय्यकाला मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे. ती पुन्हा एकदा करता येणार आहे. आता पाचवी आणि शेतकऱ्याच्या महत्त्वाची गोष्ट, या सहाय्यकांना मानधन किती मिळणार? शेतकरी बांधवांनो, सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय मानधन दिलं जाणार आहे. निर्वेळ पिकासाठी प्रति ओनर्स प्लॉट 10 रुपये आणि मिश्र पिकासाठी प्रति ओनर्स प्लॉट 12 रुपये मानधन मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. प्रत्यक्षात ही ई पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार होती, मात्र काही तांत्रिक बदल आणि मंजुरी प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे ती सुरू करण्यात आली नव्हती. पण आता ज्या सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांना तहसील स्तरावरून ई पीक पाहणी करण्यासाठी कळवलं जाणार आहे आणि मेसेज प्राप्त झाल्यानंतर ताबडतोब हे सहाय्यक पीक पाहणी सुरू करू शकतात. हा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता आणि त्याची लिंक आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आता शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीचा थोडक्यात सारांश सांगतो. पहिली गोष्ट, यापुढे ई पीक पाहणी शेतकऱ्यांना स्वतः करायची गरज राहिलेली नाही. ती नेमलेली सहाय्यक तुमच्या शेतात येऊन गटाच्या बांधावर 20 मीटरच्या आत जाऊन करणार आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक 1000 ते 1500 ओनर प्लॉटसाठी तहसीलमार्फत एक सहाय्यक नेमला जाणार आहे. यामध्ये कोतवाल, ग्रामसेवक, आशा सेविका, CSC चालक, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक यांचा समावेश असणार आहे. तिसरी गोष्ट, सहाय्यकांना निर्वेळ पिकासाठी प्रति प्लॉट 10,000 रुपये, मिश्र पिकासाठी 12,000 रुपये मानधन मिळणार आहे. चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या पीक नोंदणीत काही चूक झाली असेल तर तुम्ही मंडळ अधिकाऱ्यात अर्ज करून ती दुरुस्त करून घेऊ शकता. त्यामुळे तुमचा गाव नमुना 12 नोंदणी तपासत राहा. शेतकरी बांधवांनो, ई पीक पाहणीची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? सहाय्यकामार्फत होणारी पीक पाहणी योग्य पद्धत आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, तुमच्या शेजाऱ्याला, नातेवाईकाला हा व्हिडिओ शेअर करा, कारण एक शेअर केल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती पोहोचू शकते. अशाच महत्त्वाच्या अधिकृत बातमी सर्वात आधी मिळवण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. आपण भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.